सोलापुरात अतिक्रमणधारकांवर मनपाचा प्रहार, रंगभवन चौक, पोटपाडी चौकातील अतिक्रमणे जमीनदोस्त। सोलापूर महानगरपालिकेने शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे। आज सकाळी अचानक सुरू झालेल्या मोहिमेत रंगभवन चौक आणि पोटपाडी चौक परिसरातील रस्त्यांवर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या गाड्या आणि अनधिकृत खोके हटवण्यात आले। या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या अतिक्रमणांना आळा बसला असून शहराच्या विकासासाठी मनपाने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे। मनपा आयुक्तांनी दिली कारवाईला धार। ही कारवाई केवळ दिखाव्याची नाही, हे दाखवून देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे स्वतः या मोहिमेत सहभागी झाले होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कारवाईला अधिक धार आली। या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांना स्वच्छ, मोकळे आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देणे हा आहे। त्यामुळे ही मोहीम केवळ तात्पुरती नसून भविष्यातही अशाच कठोर भूमिका घेण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत। वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे त्यांना अनेक अडचणी येत होत्या। आता रस्ते मोकळे झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे। मनपाच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून शहराला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे। भविष्यातही कठोर कारवाईचे संकेत या कारवाई दरम्यान मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि संबंधित पथक उपस्थित होते। या मोहिमेनंतर सोलापूर मनपाने नागरिकांना स्पष्ट आवाहन केले।